राज्यात अखेर धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्थापन झाले। सांगली जिल्ह्यातील 10,000 रिक्षा आणि टॅक्सी चालकांना याचा लाभ होणार आहे। नेमकं काय हे मंडळ आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, पण त्या अगोदर बोल हटके न्यूजला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा। राज्यात अखेर धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्थापन झाले। त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। जिल्ह्यातील 8,000 रिक्षा चालक व 2800 टॅक्सी चालक यांना याचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। रिक्षा व टॅक्सी चालकांचे स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची अनेक वर्षापासूनची मागणी सुरू होती। त्यासाठी वेगवेगळी आंदोलनं सुरू होती। अखेर शासनानं 16 मार्च 2024 रोजी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार धर्मवीर आनंद दिघे साहेब नावानं मंडळ स्थापन करण्यात आलंय। कल्याणकारी मंडळाचा सभासद होण्यासाठी रिक्षा व टॅक्सी चालकांकडे परवाना व बॅज असणं आवश्यक आहे। जिल्ह्यात RTO कार्यालयाकडे 8,192 रिक्षांची नोंद आहे, तसंच टॅक्सींची संख्या 2,810 आहे। त्यामुळे जवळपास 10,000हून अधिक जणांना मंडळाच्या योजनेचा लाभ मिळू शकतो। कल्याणकारी मंडळाकडे वार्षिक वर्गणी, शासकीय अनुदान, नोंदणी शुल्क आणि इतर मार्गाने निधी संकलित होईल। योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा कार्यालयात अर्ज करावा लागेल। ऑटो रिक्षा परवानाधारक टॅक्सी चालक यांची नोंदणी RTO कार्यालयामार्फत केली जाईल। नोंदणी केलेल्यांना ओळखपत्र दिलं जाईल। मंडळाचा सभासद होण्यासाठी ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी परवाना, बॅज असणं बंधनकारक राहील। पात्र अर्जदाराच्या कुटुंबातील 4 सदस्यांना मंडळाच्या योजनांचा लाभ मिळेल। योजनेचा लाभ घेण्यासाठी सभासद नोंदणी आणि ओळखपत्र शुल्क 500 रुपये असेल आणि त्यानंतर वार्षिक सभासद शुल्क 300 रुपये राहणार आहे। जीवन विमा, अपंगत्व विमा योजना, आरोग्यविषयक लाभ, कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास 50,000 रुपयापर्यंत अर्थसहाय्य, पाल्याच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, 65 वर्षावरील परवानाधारकांसाठी निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदान आदी योजनांचा लाभ मिळू शकेल। कल्याणकारी मंडळाची जिल्हा व राज्यस्तरीय समिती असेल। समित्यांची रचना शासन निर्णयानुसार असेल। मुख्य कार्यालय मुंबईत असेल, तसेच जिल्ह्यात देखील समितीचे कार्यालय कार्यरत राहील।